कधी मॅच होत नाही, कारण तो क्षण त्याच्या हातात असतो. मग त्या अंतरात्म्याला आपण जर ओळखलं आयुष्यभर, तर आपल्यावर ही वेळ येणारच नाही कधी की स्वतः माझी ओळख काय, माझी फक्त ही लिगल आयडेंटिटी म्हणजेच माझी ओळख आहे का? नाही, माझी ओळख त्याहीपेक्षा वेगळी आहे, कारण माझ्या आतमध्ये परमात्मा आहे. जसं तो सगळ्यांच्या मध्ये, आपण सगळे परमात्म्याचे अंश आहोत, फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही, एवढंच त्याच्यामधला फरक आहे. आणि जो माणूस निरंतर ध्यान करतो त्याला त्याची जाणीव होत राहते. मी म्हणजे शरीर नव्हे, मी त्याच्याही पलीकडे कोणतरी वेगळा आहे, त्याला जाणीव होत राहते. आणखी एक उदाहरण देऊया आपण त्याच्यामध्ये, की कापूस असतो ना, कापूस तुम्ही चिमट्यात धरून गॅसपाशी नेला तर त्याची राख रांगोळी होते, किंवा त्याला कुठल्याही अग्नीशी कापसाचा संबंध आला की कापूस जळून जातो. पण तुम्ही हातामध्ये राख घेता, रांगोळी घेता, त्या कापसाची वात बनवतो. मग ती समईची वात असेल, फुलवात असेल, त्या फुलवातीला पीळ दिलेला असतो. तो पाण्याच्या हाताने देतात, फुलाच्या हाताने देतात, रांगोळीच्या हाताने देतात. पीळ दिलेला, पीळ देऊन 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 ते फुलवलेला जो कापूस असतो त्याची वात बनवली जाते. तुपात भिजवली की जो कापूस अग्नी पुढे नेल्यानंतर क्षणात जळतो, तो त्या अग्नीला धारण करतो. म्हणजे ती वात जोपर्यंत त्या तुपामध्ये भिजलेली आहे किंवा त्या तेलामध्ये भिजलेली आहे, तोपर्यंत तो अग्नी ते कापूस ते धारण करत असतो. म्हणजे कापसाचं तत्व तेच, कापूस हेच तत्व आहे. अग्नी पुढे गेल्यानंतर ते जळणार आहे हे स्पष्ट आहे, पण तेव्हा त्याचं जेव्हा वातीत रूपांतर होतं त्यावेळेला तो कापूस अग्नी धारण करतो, त्याच्यामध्ये ती क्षमता निर्माण होते. मग ती क्षमता निर्माण कोणी केली? माणसाने केली का? तर माणसाने केली तर हो, कारण माणसाला तो शोध लागला की वात निर्माण केली की तो अग्नी धारण करून ज्योत जळत आहे. मग आपल्या देहाला जर हे रूपक लावलं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की असाचा असा जन्म आला, असाचा असा जन्म भोगला, असाचा असं मरून गेला, म्हणजे राख रांगोळी झाली. पण या जन्मामध्ये मी ध्यान केलं, परमेश्वराचा जप केला किंवा आणखी काही केलं, नामाचा जप केला, तर आपल्या असं लक्षात येतं की आपल्या शरीराची आपणच वात बनवतो आणि त्याच्यामधला जो अंतरात्मा आहे किंवा जे अंतर्ज्योती आहे किंवा जे तेज आहे ते जास्तीत जास्त प्रकाशत राहतो मरेपर्यंत. म्हणजे ती वात सुद्धा कधी कधी संपते पण ती वात संपेपर्यंत, म्हणजे आपला मृत्यूचा दिवस असेपर्यंत आपली जर जीवन ज्योती नीट जायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बहुत तपना पडेल, स्वतःला पीळ घालून घ्यावा लागतो, स्वतःला तेला तुपात भिजवावं लागतं, स्वतःच्या शरीरामध्ये अग्नी धारण करावा लागतो, तेव्हा आपली आत्मज्योती पेटत राहते. त्याशिवाय कसं म्हणतो की आत्मज्योती पेटलीच नाही तर असा आला आणि असं गेला. अशी कितीतरी माणसं आपण बघतो, सर्वसामान्य आयुष्य जगतात, जाणीवा विकसित होतच नाही. परमेश्वराने फार मोठी चीज आपल्याला दिली आहे ती म्हणजे जाणीव. ती जाणीव विकसित कशी करायची, त्या जाणीवामध्ये कुठली भर घालायची, त्याच्यात कसं कोडिंग करायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं, फक्त त्याला उचित मार्गदर्शन मिळालं. आता आपण असं म्हणू की जे अवलिया पुरुष असतात त्यांना आपण अवलिया म्हणू किंवा साक्षात्कारी पुरुष म्हणू. साक्षात्कारी जे महात्मे असतात त्यांच्या बाबतीत काय असतं, त्यांचं बाह्यवर्तन विचित्र असतं आणि त्यांचा उपयोग समाजाला फारसा होत नाही. त्याचं कारण ते त्यांच्या मस्तीत निमग्न असतात, कारण त्यांना तो आत्मसाक्षात्कार झालेला असतो, सेल्फ रिअलायझेशन आपण असं म्हणतो. तर तो त्यांना झालेला असल्या कारणाने त्यांचं वर्तन सगळं वेगळं असतं. ते समाजाला कधीही कुठलाही आध्यात्मिक उपदेश करत नाही. पण तुम्ही त्यांच्याकडे गेलात की माझ्या मुलाचं लग्न होत नाही, माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही, ते काहीतरी तुम्हाला सांगतात, जा हो झालं तुझं काम, आणि ते काम होतं. मग तुम्ही त्याला सांगता, याला सांगता, त्याला सांगता, त्यांच्याकडे लाखोची रांग लागते, पण ते त्यांच्या त्या अवस्थेत असतात विदेही, आणि ते तुम्हाला काय ते त्यावेळेला बडबडतात, तुम्ही त्याप्रमाणे करता, तुमची कामं होतात, आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं की हा जो साक्षात्कार आपण म्हणतो ना सिद्ध पुरुष आहे, त्याला सिद्ध पुरुष म्हणतो. तो सिद्ध पुरुष खरोखर सिद्ध पुरुष आहे, पण त्याच्यामुळे आपली कामं होतात. आता प्रश्नचिन्ह असं मोठं यायचं,
तर शंकर महाराज या सगळ्या अवस्थांमध्ये होते. त्यांचं बाह्यवर्तन वेगळं होतं, विचित्र होतं, ते पण काही सांगत असत कोणाला. पण एकाच वेळेला ते सिद्ध पुरुष असतानाही ते अवतारी पुरुष पण होते, ते संत होते. संतांचं वर्तन कसं असतं सिद्ध पुरुषापेक्षा फार वेगळं असतं. संत हे व्यावहारिक प्रश्न सोडवण्यासाठी नसतात. संत हे तुमचे आध्यात्मिक प्रश्न सोडवण्यासाठी असतात आणि तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावरती घेऊन जाण्यासाठी ते आलेले असतात. तुम्ही चाला अगं नका. मी सांगतो तुला इथून इथपर्यंत जा, तुझं कल्याण होईल. तुला तेवढंही चालायचं नसेल तर तुझं कर्म, आणि ते कधीही कर्मामध्ये कुठल्याही बंधन म्हणजे ढवळाढवळ करत ते कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, असा जो गीतेतल्या श्लोकातली एक ओळ आहे. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके म्हणजे काय? हा संपूर्ण मनुष्य लोक हा कर्मबंधनाने बांधला गेलेला. आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी कर्म प्रत्येकाला दिलेले आहे. आपण म्हणतो की हाच वकील का झाला, हा बँकेत का झाला, हे डॉक्टर का झाले, हे आमचं प्रोफेशन काय आहे, आम्ही फॅक्टरीत का काम करतो, आम्ही दुकानात का काम करतो, मी ते बोलायला का बसतो. प्रत्येकाला काही ना काहीतरी कर्म परमेश्वरांनी वाटून दिलेलं आहे. त्या पद्धतीने तो ती कर्म करत राहा. तुमच्या मनात भले आपण अंबानीसारखे उद्योगपती व्हावा असं वाटत असलं तरी सुद्धा तुमची 10 ते 5 जॉब काही सुटत नाही आणि मग त्या अंबानीचं काही मिळत नाही तुम्हाला. मग असं का, ही समाजात तफावत का, असं जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या पूर्व कर्मानुसार कर्मानुबंधीने मनुष्य लोक त्या पद्धतीनुसार आपल्याला जे जे काही काम दिलेलं आहे त्याचे कामच आपल्याला करावं लागतं. त्या पलीकडे आपल्याला वेगळं काही करून पाहाल तर अपयश पडली. एक ना धड बराबर केलं. त्यामुळे लोक म्हणतात अरे 50 गोष्टी शिकण्यापेक्षा एक काहीतरी शिक, हे तुझ्या कामाला येईल. म्हणजे त्याच्यातलं तुझं प्रोफेशन तयार होईल, तुझं काहीतरी एक विश्व तयार होईल. पण बऱ्याच लोकांना ते मान्य नसतं. ते 100 गोष्टी शिकत राहतात, आयुष्याचा चिवडा होतो. त्या गोष्टीला काही अर्थ नाही. का आपण एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला कोणतं कर्म परमेश्वराने कोणतं काम दिलेलं आहे ते जर आपल्याला कळलं तर आपल्याला नक्की लक्षात येईल की आपलं या जगामध्ये येण्याचं प्रयोजन काय. प्रत्येक जण म्हणतात माझ्या जन्माचं कारण काय, मी काय जन्माला आलो. त्याचं कारण एवढंच आहे, कर्मबंधनातून तू जन्माला आलेला आहे. आणि हे जेव्हा तुला कळतं या सगळ्या गोष्टींचा झाडाझडती तुला घेता येते त्यावेळेला तुला हे समजून येतं स्वतःला ओळखणं म्हणजे काय. त्यावेळेला तुम्हाला स्वतःची थोडीशी तरी ओळख पडते की बाबा या कर्माच्या बंधनामध्ये मी इथे आलेलो आहे, दुसरं काही नाही. पण आता होतं कसं, हल्ली सगळीकडे चमक धमकचा अध्यात्म पसरलेला असल्यामुळे माणसांना फार चॉईस निर्माण झालेली. मी इकडे जाऊ कधी तिकडे जाऊ, आम्ही यांना मानू त्यांना मानू. तुम्ही कोणालाही माना, फक्त तुमच्या निष्ठा या एकनिष्ठ ठेवा. तुम्ही कोणाकडनंही गुरुमंत्र घ्या, कोणाकडनंही दीक्षा घ्या, कोणाकडनंही साधना घ्या. फक्त ती साधना दीक्षा मनापासून करा. आणि तुम्हाला एवढं नक्की नॉलेज असतं की ज्याच्याकडनं आपण हे सगळं घेतलंय तो खरा गुरु आहे का नाही, का तो भोंदू आहे, का तो लंपट आहे, का त्याचं आपल्या वॉलेटकडे लक्ष आहे, एवढं तुमच्या नक्की लक्षात आहे. आणि त्याच्यासाठी काही फार परीक्षा घ्याव्या लागत नाही. आपण भाजी बाजारात गेल्यानंतर सुद्धा नाही का भाजी ताजी आहे कशी आहे आपण करून लगेच ओळख. आणि त्या भैयाला विचारतो, हे भैया कैसा दिया भेंडा, का अडकन मोडायचं भेंडीच्या मागचं तो ते ताजं आहे की नाही. ते पटकन मोडलं ते ताजी आहे भेंडी. मग अशा किती भेंड्या होतात. मग तो भैया म्हणतो ए बाई भेंडा मत मोडो. हे त्यांचं ते चालू असतं आपल्याला. पण आपल्या परीक्षा अशा चालू असतात ना, उलट्या पालट्या जुड्या करून बघायच्या. बघा तुम्ही गंमत बघायचा, एवढा जुड्यांचा ढीग असतो, कोथिंबीरच्या जुड्यांचा असतो. कोणी मध्येच हात घालतात आणि खालनं जुडी काढतात. त्यांना असं वाटतं त्या खालच्या मध्ये हात घातल्यानंतर खालची जोडी काढली तर ती जास्त छान असेल आणि वरती तर अशी करून खालची. तो म्हणतो त्याला नीचे मत हात डालो, क्यों मैं डालूंगा, मैं खरीद रहा हूँ ना. बेटा आपली रेडगुजरी हिंदी त्याच्यावर पैसा देता आहे तुमको, फुकट लेता आहे. तोही काही बोलत नाही. मग त्या जोड्या अशा करून घेतात. मग मनात नाही याच्यासारखी ती पण कशाला काढली ती खालची जोडी, त्याच्यात तुला काय मिळणार आहे. बरं घरी गेल्यानंतर एवढी जोडी निवडायची कोणी याच्याबद्दल वाद असतात.
आणि ती जोडी निवडायला जर बसलं तर एकटा माणूस बसतो, अर्धी जोडी निवडून झाल्यावर म्हणतो जाऊ याच्यात काही नाही म्हणून ते उरलं फेकून देतो. मग ती एवढी निवडून आणली कशाला? मग गुरु पण तुम्हाला असाच निवडावा लागतो. पण जो भोंदू गुरु असतो त्याला तुम्ही असं फेकून द्या. त्याचं एक निवडायचं आणि त्याच्याबद्दल गुरुबद्दल एक मजेशीर गमतीचं उदाहरण सांगतो. म्हणजे लोकांना जरा काहीतरी हलवायला पाहिजे. मुंबईतलं एक उपनगर, मी कोणाचंही नाव घेणार नाही, कुठल्याही उपनगराचं नाव घेणार नाही. त्या उपनगरामध्ये आमचे एक सख्खे नातेवाईक राहतात. त्यांचा बुवा, बाबा, महाराज या सगळ्यांवरती प्रचंड विश्वास होता. म्हणजे त्यांना असं वाटायचं की ही कोणतरी ग्रेट व्यक्ती आहे, मग तो कोणी साधा बंधू का असेल ना, बुवा म्हणजे कोणी असं गल्ली बोळातला बुवा का असेल, त्यांना ते प्रचंड आवडायचं. तर तिथे त्या शहरामध्ये एका बुवाचं प्रस्थान आहे आणि यांच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक मंदिर होतं. तिथे दर गुरुवारी त्या बुवाची मिरवणूक जायची. तो रिक्षात बसलेला असायचा आणि समोर पॅन्ट काशा वगैरे असायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या रिक्षासमोर बायका नाचत असायच्या. पुरुष नाचायचे, बायका नाचायचे, बायकांची संख्या लक्षणीय होती. आणि हा महाराज त्या रिक्षात बसलेला असायचा आणि ती रिक्षा यांच्या घरावरनं जायला लागली की आमच्या ते नातेवाईक ते ताटामध्ये हार, पेढे, नारळ असं सगळं घेऊन खाली जायचं. मग त्या बुवाला रिक्षामध्ये तो टिळा लावायचा, त्याच्यानंतर त्याला ते सर्व हार घालायचा, नमस्कार, नारळ हातात द्यायचा. कधीतरी 2-5 महिन्याने एखादी शाल अंगावर घालायची आणि मग त्यांची बायको होती त्यांना ओवाळायची वगैरे वगैरे. सगळं असं चाललं. मग ती मिरवणूक होती. हा दर गुरुवारचा प्रोग्राम आहे. तो आला रे आला की त्यांचं ते तयारीत असायची. एकदा काय झालं, त्या बुवाचं बेल्ट फुटलं. कुठल्या तरी पेपरमध्ये छापून आलं की हा बुवा बायकांची भूक घेतो, लफडेबाज. त्यांनी ते वाचलं, यांचं टाळकं सटकलं आणि ते गुरुवारची वाट बघायला लागलं. आता एवढं सगळं होऊन पेपरमध्ये सगळे हे होऊन सुद्धा त्याला कुठेतरी पॉलिटिकल वरदास्त असल्या कारणाने तो अडकला नाही. कशात तो सुटला. बरं, त्याच्या बरोबर जी नाचणारी मंडळी होती त्यांनी काय होतं, महाराज किताळ हे प्रत्येकावर यायचंच, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत. तो बसला त्याच्या रिक्षामध्ये, चालली रिक्षा आणि यांच्या घरापाशी आली. हे दुपारी झोपले होते 1 वाजता वगैरे जेवण घेऊन जाऊन, तर ते तसेच उठले. आता बघा दृश्य डोळ्यासमोर आलं. उघडा बंद मनुष्य आहे, हे एवढं पोट आहे, त्याच्या खाली पट्ट्यापट्ट्यांची ती घरातली चड्डी आहे, त्याच्या 2 नाड्या लोंढल्या अशी आणि केसची पिंजाले, कारण चेहरा धुतला नाही झोपल्यानंतर. तो आवाज आला ना वेणवाजाचा कानावरती, ते उठले आणि ते चपलांच्या रॅकमध्ये त्यांची अस्सल कोल्हापुरी वाहन होती, ती हातात घेतली. दरवाजा उघडला आणि हे त्या रिक्षापर्यंत गेले. आता हे ध्यान बघण्यासारखं होतं, ते रिक्षातलं ध्यान आणि हे ध्यान ते हातात. आणि ते चेहरा म्हणजे असा फिसूर झाले, तो संताप आलेला. आणि त्यांनी त्या रिक्षात त्याची गचाळणी पकडली, त्याला बाहेर काढतात. एक चप्पल वाजवली कानाखाली आणि आरवाजच्या शिव्या घातल्या की त्या बुवाला लाजेने शर्मेने मरायला वाटेल इतक्या शिव्या घातल्या घाणेरड्या. आता यांचा हा असा अवतार बघितल्यानंतर गर्दी जमा झाली. हा कोण आहे? तर ते ध्यान बघण्यासारखंच होतं ना, उघड ध्यान ते सगळं उठलेलं असं. हे सगळं झाल्यानंतर जी दाणादाण उडाली, महाराज आम्ही आहोत, तुम्ही घाबरू नका. सगळे पळाले, सगळ्या बायका पळाल्या, सगळं पळाले, वाजंत्रीवाले पळाले, सगळे पळाले. रिक्षावाला तेवढा उडला. तर त्याला हे म्हणतात तुला पण हवे का, वाजवू का तुला पण? तोही पळाला. आणि मग महाराजांना जावं कुठे कळलं नाही. महाराज ते सगळं सावरत आवरत त्या देवळाच्या दिशेने पळाले. म्हणजे माझं म्हणण्याचा हेतू काय, मग ज्याला तुम्ही दर गुरुवारी आरत्या वळत होता, आता त्याच्या कानाखाली चप्पल वाजण्याची तुमची इच्छा नाही. मग तुम्ही आधीच जर निवड केली असती तर सोम्या मोम्याला निवडायचं, काही त्याच्या नादी लागायचं, तो म्हणेल ते करायचं. कशासाठी? तर आपले व्यावहारिक प्रश्न सुटावे, त्यासाठी मंडळी यांच्या मागे लागतात. संत मंडळी, अवतारी पुरुष तुम्हाला कधीही व्यावहारिक प्रश्नांची उत्तरं देत नाही. ते सांगतात तुला आजार झालाय, डॉक्टरकडे. तुझ्या पोटात दुखतंय, ज्याची किडनीमध्ये स्टोन आहे का त्याची टेस्ट करून.
ते असे उत्तर देतात. पण लोक म्हणतात त्याच्यामुळे काही पॉवर नाही. अरे पॉवर नाही म्हणजे काय, त्यांनी काय करावं, असं केलं की तुझ्या किडनीचा स्टोन विरघळला पाहिजे पोटामध्ये, असं नसतं. मग डॉक्टर कशाला बसले किडनीच्या स्टोनचं ऑपरेशन करायला, त्यांना काय अक्कल आहे की नाही. पण हल्ली लोक असं सर्रास म्हणतात, सॉरी तुम्हाला म्हणत नाही, पण लोक सर्रास डॉक्टरला काय अक्कल आहे म्हणतात की नाही. तुम्ही ऐकलं असेल याच्यामध्ये, डॉक्टरला काही अक्कल नाही, यांना फक्त अक्कल आहे. आणि तुला अमोल झालं या गोळ्याने, तुला अमोल झालं या गोळ्याने, यांच्याकडे जवळपास मेडिकल स्टोअर आहे, पण त्याला ते औषध योग्य आहे की नाही, त्याची डोस किती, त्याची पॉवर किती, त्या देहाला किती सोसणार आहे की नाही, हा विचारच असतो. मग 250 पॉवरची गोळी दिली जाते, 600 पॉवरची गोळी दिली जाते, तो मरेल आहे, त्याची दिवस होते. आम्हाला काय करायचं. आणि त्याला सांगायचं एकच गोळी घ्यायची दिवसभरात, म्हणजे MBBSचे बाप, MDचे बाप. पण डॉक्टरांची गरज काय. एका ठिकाणी प्राणी फिलिंगचं बघितलं. माझा प्राणी फिलिंग या विषयाला काही विरोध नाही, पण सब दुखो की सब काय म्हणतात त्याला, सब काय म्हणतात त्या सगळ्या आजारांचं जर त्याच्याकडे औषध असेल, नाही तो असं करून ते करत असेल सगळं, तर मेडिकल सायन्सने अशा मंडळाला पाहिजे. 50% तुमच्या देह प्रवृत्तीवर त्याचा उपयोग होतो, मी नाही म्हणत, पण 100% तुम्ही कुठली केस क्युअर करू शकता. आणि शेवटी एकच आहे, त्याचाही संबंध मनाशी आलेला. आम्ही ध्यान करतो, आम्ही उपासना करतो, याच्यामध्ये लोकांच्या कशा वंदना असतात. एक माझ्या लहानपणी ऐकलेलं एक बडबड गीत, आता ते कोणाला माहिती पण नसेल की ते बडबड गीत साधी सोपी चालले. काय चाल राव बेडूक म्हणाला, म्हणता पाण्यात उडाला, पाण्यातला मासा हसला एक साधी होता कासव बुडाले, घाबरत कवचात पडाले, आणि पाण्यातला मासा हसला याच्या पुढचं मला आठवत नाही. आता हे जर अध्यात्मात लावलं बडबडगी, तर आपण कसं असतो, बेडकासारखं असतो. आम्ही ध्यान करतो, डराव, आम्ही 1 तास बसतो, डराव, आम्ही 15 मिनिटं बसतो, डराव, आणि मग हे डराव सारखं जे चालू असतं. तुम्ही काय करता, डराव, हे जे सारखं चालू असते. आमचे गुरु श्रेष्ठ, डराव, तुमचे गुरु फालतू, डराव. आणि मग हे डराव मध्ये कधीतरी आतमध्ये अहंकाराचा एवढा काही मोठा फुगा होतो की तो देहाला पण पेलवत नाही. आणि मग कुठेतरी कुठल्या तरी खड्ड्यामध्ये माणूस पडतो. खड्ड्यात पडतो म्हणजे मग कुठल्या तरी कोणाच्या तरी नादी लागून फुकट जातो. तर इथे तो पाण्यात जेव्हा बुडतो की नाही, तो आता बेडूक पाण्यात बुडतो ही फार हास्यास्पद कल्पना, कारण तो पाण्यात राहतो. आणि पोहता कासव बुडालं, कासव बुडलं ही सुद्धा हास्यास्पद कल्पना. मग पाण्यातला मासा हसला कुकू म्हणजे कोण. पाण्यातला मासा म्हणजे तुमच्या अंतरंगातला साक्षी. तो हसतो तुम्हाला की हे काय फालतू दिले, कुणाच्याही नादी लागतोय. आणि साक्षी भाव जो आपल्याला सांगत असतो, बरं का, तरी मला वाटलं तर बरं का की याच्याकडे जाऊ नये, पण झक मारली मी गेलो. मग काय गेला, तुला वाटलं होतं ना, म्हणजे तुझ्या साक्षीने तुला सांगितलं होतं जाऊ नको इकडे, तरी तू गेला, तुझी अक्कल लावली. आणि मग तुम्ही काय म्हणणार की आम्ही बुडालो, आमचं सर्वस्व बुडालं, डुबलं सगळं. ते डुबणारच होतं. मग तो साक्षी हसतो तुम्हाला. आणि मग पोहता कासव बुडाले, याचं रूपक काय की सगळं सद्गुरू प्राप्त झाले, दीक्षा मिळाली, साधना मिळाली, गुरुमंत्र मिळाले, पण आम्ही काही करतच नाही. आम्ही त्या कासवासारखं आतमध्ये सगळं अंग घेऊन बसलेलं. पोहता कासव बुडाले, त्या अध्यात्माच्या सागरामध्ये कासव पोहत आहे, पण करायचं काही नाही. आम्ही घेतली दीक्षा, आम्ही करत काही, आम्ही घेतला गुरुमंत्र, आम्हाला नाही जमतच नाही हो, एवढं बिझी शेड्यूल आहे, नाही करत. मग ते कासवासारखं होतं, सगळ्या कवचामध्ये ते हातपाय आतमध्ये घेऊन बसायचं. आणि गुरुनी वरनं टॅग केलं की आत्मच म्हणत तुम्ही नाही काय करत, तुम्ही दुसरं गिराईक बघून. तो पाण्यातला मासा हसणारच आहे तुम्हाला. म्हणजे तो पाण्यात बसलेला, जो तुमच्या आतल्या पाण्यामध्ये बसलेला, 70% पाणी आहे ना देहामध्ये,
त्याच्यात बसलेला जो साक्षी आहे तो तुम्हाला हसणारच आहे. व त्या साक्षीचा हसणं नको असेल तर त्या साक्षीला म्हणजे आतल्या आवाजाला आपण कधीही दाबू नये. जर रजनीशांवरती टीका होती की रजनीश काय करायचे, अमुक करा तमुक करा सांगायचे, मोठ्या मोठ्याने ओरडा म्हणायची, नाचा म्हणायची, की तुमची इनर इन्स्टिंक्टची वर्षानुवर्षाची शेकडो वर्ष दाबली गेली, ती अशी उफाळून वर आली की ती वर येऊन गेली, मोकळी झाली की तुम्ही मोकळे आहात. म्हणजेच काय, तुमच्या साक्षीला तुम्ही साक्षी भावाने जर प्रगट करायला लागला ध्यानाच्या द्वारे तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं भान येईल. आणि ते भान आलं की मग तुम्हाला स्वतःची ओळख पटेल. म्हणजे स्वतःला ओळखणं म्हणजेच ध्यानावस्थेत सखोल बुडून जाणं आणि ध्यानाचा निरंतर सराव करणं. निरंतर याचा अर्थच आहे की त्या सरावाला अंतर द्यायचं नाही. आज केलं 15 दिवसांनी केलं असं ध्यान कधी होत नाही. आज जेवलात आणि 15 दिवसांनी एकदम जेव्हा सांगितलं तर जमेल का? आणि कोणी तर तुमच्या पिच्छात पुरवलं नाही तुला 15 दिवसांनी जेवायचं, तुम्ही कानफटा व्हाल त्याला नाही का? म्हणजे राग येणार ना तुम्हाला षड्रिपू म्हणला, हा कोण मला सांगणार मी 15 दिवसांनी जेवायचं. जर का तशी वेळ आली, डॉक्टरनी पथ्य घातलं तुमच्यावर, नाही तुम्हाला 15 दिवस फक्त ग्लुकोजवर ठेवलं, ग्लुकोज लावणार आहात ना म्हणजे मी मरणार नाही मरणार, पण ग्लुकोजचा पुरवठा होतो सलाईनद्वारे तुम्ही, पण अन्न देणार नाही. व तिथे कॉम्प्रोमाइज होत. पण साधना करा, ध्यान करा असं म्हटलं तर तिथे कॉम्प्रोमाइज करतो माणूस. कुठल्या बाबतीत? पळवाटा. आम्हाला यायला उशीरच होतं, मग आल्या आल्या कसं ध्यान कसं करायचं, मला भूकच लागलेली असते, मग बायको म्हणते चहा घ्या, म्हणजे तिला नाही कसं म्हणायचं दिवसभर, म्हणजे तिला नाही म्हणायचं म्हणून तुम्ही चहा पिला. म्हणजे तुम्हाला चहा हवाय का नको याचा काही तुम्हाला पत्ताच नाही. म्हणजे ह्या शेकडो पळवाटा आणि शेकडो कारणं न देता तुम्ही जर तुमचा स्वतःला जर ओळखायचा असेल तर ध्यानाचा अवलंब करा आणि त्याच्यातनं जे काही मिळतं त्याच्यातून तुम्हाला स्वरूपाची ओळख पटेल. प्रत्येक संतांनी हेच सांगितलं की स्वतःला ओळखायला शिकला तर परमात्म्याला ओळख. श्रीकृष्ण परमात्म्याच्या आयुष्यात काय होतं? महाभारताचं युद्ध त्यांनीच घडवलं. विनाश कोणी घडवला? श्रीकृष्ण. त्यांनी अर्जुनाला काय सांगितलं? त्याचा विषाद जो चालू होता की एवढी सगळी समोर आप्तस्वकीयांची सेना आहे, त्यांना मी मारायचं कसं? त्याला श्रीकृष्णाने गीता सांगितली. म्हणून पहिला गीतेचा अध्याय हा अर्जुन विषाद योग आहे. अर्जुनाला विषाद झालेला आहे, अर्जुनाला दुःख झालेलं आहे, तुम्ही लढू कसा यांच्यावर? तर त्याच्या भावभावनांचा अगदी खच्चीकरण झाल्यानंतर त्याला उभारी द्यायचे. कारण श्रीकृष्णच युद्ध करणार आहे महाभारताचं, निमित्त कोणाला करायचं आहे? अर्जुनाला. मग अर्जुनाला काय